खेळण्याचा मानस चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. एकंदरीत 2 धावा फलकावरती लागल्या आहेत. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडू कॉमेंट्री कक्षामध्ये उपस्थित व्हायचंय. बसण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक वेळी विचारावं लागतंय फलंदाज कोण गोलंदाज कोण. सौजन्य अपेक्षित धरतो. मकरंद पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मकरंदचा हा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. शॉर्ट कव्हरवरती क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. बॅकअप केला जातो. तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या झाली आहे 3. बिनबाद 3. सिंधुदुर्ग 11 दोडामार्ग संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षणासाठी उतरलाय तो अवधूत 11 कणकवलीचा संघ. मित्रांनो, म्हणून तुम्हाला सांगतो अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवा, कारण तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. सिंधुदुर्ग 11 दोडामार्ग संघाच्या वतीनं दोन्ही सलामीवीर अनेक वेळा दमदार सलामी देण्यात यश संपादन करून गेलेत. आज सुद्धा आपल्या लौकिकाला साजेशी सलामी देण्याच्या हेतूने ते मैदानावरती प्रयत्नशीलता दाखवतायत. एकंदरीत 4 धावा फलकावरती लागल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे तो मकरंद. त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. सुरुवातीला स्वैर गोलंदाजी दिशाहीन गोलंदाजी झाली. सातत्याने स्वैर चेंडू घोषित करण्यात आले. आता मात्र संयम राखत त्याला पुढचा चेंडू टाकावा लागेल, कारण त्याच्या गोलंदाजीवरती त्याच्या संघाची मदार आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढला. मिडऑफच्या दिशेनं अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या झाली आहे 5. बिनबाद 5. मकरंद प्रदीर्घ टेनिस क्रिकेट खेळलेला आहे. लेदर क्रिकेट खेळलेला आहे. जिमखाना मैदानावरती सुद्धा अव्वल दर्जाचं क्रिकेट रसिकांनी त्याच्याकडून पाहिलेलं आहे. परंतु कधी कधी लौकिक प्राप्त खेळाडूचा एखादा क्षण नसतो, एखादा दिवस नसतो, एखादा तास नसतो. त्यावेळी त्या समीकरणात अपेक्षित असलेलं आपल्याला साधता येत नाही. नेमकं तेच मकरंदाच्या बाबतीत या ठिकाणी होताना दिसतंय. त्यामुळे सुरुवातीचं षटक दिशाहीन भरकटलेलं आणि त्याचा खरपूस समाचार फलंदाज मात्र घेताना दिसतायत. त्याचा खरपूस समाचार फलंदाज मात्र घेताना दिसतायत. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवत फुटवर्क टायमिंग याचा दुहेरी संगम साधत शरीराचं संतुलन राखत दर्जा सिद्ध करणारं फलंदाजीचं योगदान दोन्ही सलामीवीरांकडून पाहण्याचा योग जुळून आलाय. त्यामुळे रसिकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. एकंदरीत पहिल्या षटकात धावा फलकावरती लावण्यात आल्या त्या 11. बिनबाद 11. सिंधुदुर्ग 11 दोडामार्ग संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी आहे. अप्रतिम चेंडू संयम राखत फलंदाजाने पॉइंटच्या दिशेनं खेळून काढला. शॉर्ट कव्हरवरचा क्षेत्ररक्षक जाऊन बॅकअप करतो. तोपर्यंत एका धावेत रूपांतर. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धाव संख्या झाली आहे 12 धावा. बिनबाद 12. मित्रांनो, दोन्ही संघामध्ये अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळण्याची कुवत असलेले खेळाडू उपलब्ध. निश्चितच एक रंगतदार लढत दुपारच्या सत्रात व्हावी अशी रसिकांची अपेक्षा आहे. आणि तसं संघर्षमय क्रिकेट या ठिकाणी मैदानात प्रत्यक्ष पाहायला मिळालं तर रसिकांचा आनंद गगनात मावेनासा होईल. कारण रसिक मैदानावरती उपस्थित होतात किंवा उपस्थित राहतात फक्त आणि फक्त दर्जा सिद्ध करणारं क्रिकेट पाहण्याच्या हेतून. अप्रतिम सजवलेलं मैदान नगराध्यक्ष चषक ट्रॉफीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटसाठी पोषक माहोल, पोषक वातावरण आणि अशा अप्रतिम आल्हाददायी वातावरणाचा सिलेदार होण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं ते धन्यवाद मानत असतील नियोजन मंडळाचा. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस. चेंडू बॅट अँड पॅड मधून यष्ट्यांचा वेध घेताना दिसला आणि त्यामुळेच त्रिफळाचीत होऊन पहिल्या गड्याच्या मोबदल्यात फलंदाजाला माघारी परतावं लागलं. बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे नितेश डीजे.
समीरकडून फार मोठी अपेक्षा आहे. फुटवर्क, टायमिंग, शरीराचं संतुलन आणि नजर ह्या सगळ्या गोष्टी सत्यात उतरवाव्या लागतील आणि त्यामुळे मित्रांनो त्याच्याकडून फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. धावांचं नंदनवन फुलवेल तेवढी काबिलियत त्याच्या बॅटमध्ये कित्येक वेळा रसिकांनी पाहिली आहे. लेगस्टिकवरचा चेंडू खेळण्याचा मानस निश्चितच हवेत विसावलेला चेंडू कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येऊन बॅकअप करतो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावा फलकावरती लागल्या 13 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा फलकावरती. प्रथम फलंदाजी करताना सिंधुदुर्ग 11 दोडा मार्कचा संघ अवधूत 11 कणकवली संघासमोर सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती एक अटीतटीची लढत सत्यात उतरवण्यासाठी दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून प्रयत्नशीलता दाखवली जाते. थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल की या सामन्याचा विजेता कुठला संघ ठरेल. कारण क्रिकेटच्या बाबतीत भाकीत करणं चुकीचं ठरू शकतं. मूर्खपणाचं लक्षण समजलं जातं. क्रिकेटच्या परिभाषेत उल्लेख केला गेला तर एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी समीकरण पुढे सरसावलं. एकंदरीत 22च्या रूपात एक धाव आणि एका धावेनिशी समीकरण पुढे सरसावलं. 14 धावा फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाजाचं नाव आहे ग्लेन. अलीकडच्या काळात ग्लेननं अप्रतिम ठिचून गोलंदाजी केली आहे अनेक स्पर्धांच्या माध्यमातून. घणाघाती फलंदाजी करण्याचा मानस चेंडू फलीचा संपर्क होऊ शकला नाही तरी पण एका धावेचं रूपांतर करण्याचा हेतू होता. परंतु क्षेत्ररक्षक मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक घडवतोय. शॉट दरम्यानच्या दिशेनं निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मानस चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अप्रतिम फुटवर्क दाखवत पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला असता तर निश्चितच मित्रांनो 4 धावा फलकावरती लागल्या असत्या. प्रत्येक चेंडू ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा मिडविकेटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज आणि त्यामुळे एका पाठोपाठ एक चेंडू निर्धाव काउंटिंग केले जात आहेत. मित्रांनो एक धाव रिव्हर्सिप खेळण्याचा मानस अपेक्षांची पूर्तता करणारं टायमिंग साधू शकला नाही. त्यामुळे फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. प्रथम फलंदाजी करताना सिंधुदुर्ग 11 दोडा मार्क संघाच्या धावा झाल्यात 15. एका गड्याच्या मोबदल्यात एकंदरीत 2 षटकांची सांगता झाली आहे. अनेक संघ मित्रांनो एक हाती कलाटणी देण्यासाठी माहीर मानले जातात. या खऱ्या अर्थानं स्पर्धेचं रूपांतर मी असं करेन की या स्पर्धेमधून आपण काय साधू शकतो तर भविष्य काळासाठी तरुण दमाच्या खेळाडूंचा एक अपेक्षित असलेला लौकिक सागरासारखा उसळू शकतो आणि सिंधुदुर्ग क्रिकेट खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम होऊ शकतं. फक्त या नवोदित खेळाडूंनी लौकिकाच्या दिशेनं जाण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवणं गरजेचं. त्यासाठी दिलेरी दाखवत अथक परिश्रम घेणं गरजेचं आणि निश्चितच ते परिश्रम घेतले तर अपेक्षांची पूर्तता करणारं क्रिकेट फुलेल झुलेल आणि लौकिक प्राप्त होईल. खेळाडूंचं सुद्धा लौकिक निश्चितच रसिकांच्या हृदयात विराजमान होईल. एका धावेने समीकरण पुढे सरसावलं. एकंदरीत गचाळ क्षेत्ररक्षण. त्यामुळे दुसरी धाव दोन्ही फलंदाजांनी संयम राखत पूर्णत्वास नेली आणि एकंदरीत 2 धावांनिशी समीकरण पुढे सरसावलं. एकंदरीत फलंदाज बाद ठरलाय दुसरी धाव घेताना. जे एकंदरीत 1 धाव आणि एका धावेनिशी समीकरण झालंय 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे 17. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे 17. एकंदरीत अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी नसल्यामुळं थोडंसं या ठिकाणी प्रत्येक वेळी विचारावं लागतंय. संयोग देणं गरजेचं. अपेक्षांची पूर्तता करणारा संयोग तुमचा लाभला तर निश्चितच या ठिकाणी चित्रीकरण करताना सुद्धा सहज सोपं जाईल. आणि एक अप्रतिम लालित्यपूर्ण सादरीकरण पाहण्याचा आनंद तुम्हाला लुटण्याची नामी संधी उपलब्ध होईल. त्यासाठी 12व्या खेळाडूंनी दोन्ही संघाच्या कॉमेंट्री कक्षात येऊन सहकार्य सौजन्य देणं गरजेचं आहे. बॅटच्या मधोमध घेऊन खेळण्याचा मानस चेंडू हवेत विसावला. निश्चितच कॉमेंट्री
कक्षाच्या समोर छेलात रूपांतर होऊ शकतं. अखेरीस छेलात रूपांतर केलं आणि दाजी धुरतच्या रूपात मोठा मासा जाळ्यात अडकला. माया जालात फस परंतु पुन्हा एकदा सांगतो, काल आवळेगावला मी सादरीकरण केलं होतं. सत्यनारायणाची पूजा असली की ऐक सत्यनारायणाची कथा हे गाणं लावलं पाहिजे, तर ती पूजा सिद्धीस गेली असं वाटतं. पण मित्रांनो, अलीकडच्या काळात एका लग्नाच्या वरातीला गेलो होतो. नवीन वधू घरात प्रवेश करत होती. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू कॉर्नरच्या दिशेनं बॅकअप करण्यासाठी सरसावतोय. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात बॅकअप करतो, तोपर्यंत एका धावेत रूपांतर. आणि नवीन वधू घरात प्रवेश करत होती आणि बँजो सादरीकरण करणाऱ्या कलाकारांनी अर्ध्यावरती डाव मोडला. अधुरी एक कहाणी हे गाणं लावलं. त्यामुळे मुलीच्या बापाच्या अंगाला घाम फुटला. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा क्रिकेटला साजेशी अशी गाणी आहेत, ती लावल्यानंतर पोषक वातावरण उभं राहतं आणि खऱ्या अर्थानं एक आल्हाददायी क्षण, तो साक्षात्कार हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवण्याजोगा असतो. त्या अनुषंगानं गाणी शोधून काढा आणि गाण्यांचं सादरीकरण करा. निश्चितच तुमच्यासाठी आमच्यासाठी तो आनंद असेल गगनात मावेनासा. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक. सरळ रेषेत विसावतोय चेंडू 4 धावांसाठी आणि 4 धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत फलकावरती लागल्यात त्या धावा 23. षटकांची सांगता झाली आहे. 3 षटकांच्या सांगतेनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना अवधूत 11 कणकवली संघासमोर सिंधुदुर्ग 11 दोडामार्गच्या संघानं धावा बनवल्यात 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 3 षटकांचं सादरीकरण या ठिकाणी मी स्वतः राजासमान आपल्या समोर संकल्पनेच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न करत होतो. तर पुढच्या 3 षटकांसाठी विश्लेषण करण्यासाठी दीपक परब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. अमोल केसरकर, आपली आवश्यकता है. ग्लेन फर्नांडिस दोस्तों गेंदबाजी के तौर के ऊपर. ग्लेन का स्वागत बिल्कुल छक्के के साथ किया गया. बल्लेबाजी के तौर के ऊपर अपना बल्लेबाज की हैसियत से बल्लेबाजी का दावित्व. हम माफ कीजिएगा 29 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर. चौथे ओवर का आगाज. ग्लेन गेंदबाजी के मोर्चे के ऊपर गेंदबाजी किया करने के लिए फिर से एक बार लेग साइड की तरफ वहां पर खिलाड़ी तैनात और इस बार कोई गलती नहीं करेंगे और एक विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज समीर मैदान से बाहर. तो नए बल्लेबाज की हैसियत से मैदान के बीच में अब मात्र बैट्समैन नेम सिंधुदुर्ग 11 दोडामार्ग क्रिकेट संघाचा अतिरिक्त खेळाडू, कृपया आपल्याला वारंवार विनंती केली जाते, आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. संदेश
नए बल्लेबाज की हैसियत से संदेश मैदान के बीच में। रन संख्या दोस्तों टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 30 रन टोटल स्कोरबोर्ड पर। चौथे ओवर का आगाज ग्लेन फर्नांडिस गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। बड़ा स्ट्रोक खेला जाता हुआ, गेंद और बल्ले का बीचों बीच सब पर, गेंद सीमा के नजदीक, बिल्कुल सीमा के पार, एक बड़ा स्ट्रोक 6 रन के लिए। पैर से टकराई, अंपायर की ओर अपील किया गया, लेकिन दोस्तों अंपायर जी ने ना करा। बिल्कुल लेग बाइज की हैसियत से 1 रन मिलेगा। 1 रन के तहत रन संख्या अब मात्र आगे बढ़ती हुई परावर्तित, बिल्कुल 37 स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज समीर नाम के शॉट पिच लिंक के गेंद, बड़ा स्ट्रोक, फिर से एक बार स्क्वायर के नजदीक, खिलाड़ी तैनात और एक बड़ी गलती, एक आक्रामकता भरा बल्लेबाज दोस्तों मैदान के बाहर जा सकता था, लेकिन गलती हुई वहां पर खिलाड़ी की ओर से। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में बिल्कुल एक विकेट का पतन होने की संभावना, लेकिन वहां पर गलती, और इस गलती की मोहर दोस्तों पूरे के पूरे 2 रन के ऊपर लगी। ओवर क्रमांक 4 खत्म होता हुआ, चौथे ओवर का खेल पूरा होने के बाद टोटल में तब्दीली दोस्तों 39 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। लाजवाब बल्लेबाजी का दावित्व इस राउंड पेर के सेकंड लास्ट मुकाबले में सिंदुर्ग 11 दोड़ाबाग टीम की ओर से। नगराध्यक्ष चषक 2021 की यह प्रतियोगिता, और इस प्रतियोगिता का दोस्तों ये आज का तीसरा दिन। लाजवाब स्ट्रोक, वहां पर खिलाड़ी तैनात, शायद पहली प्रेस में पंबल हुए, रनआउट का मौका था जरूर, 1 रन आसानी के साथ चुराया, और इस 1 रन की सहायता से अब मात्र टोटल में बदलाव दिखाई देता हुआ 40 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर कुल मिला के 1 गेंद का खेल पूरा होने के बाद। इस बार कवर के ऊपर से गेंद सीमा के नजदीक, 1 बाउंस 2 बाउंस, खिलाड़ी गेंद के ऊपर लाजवाब फील्डिंग का पॉइंट, बैकअप सेटिंग निकला, 2 रन आसानी के साथ पूरे किए गए। गुड रनिंग बिटवीन द विकेट्स के बलबूते के ऊपर दोस्तों 2 रन मुकम्मल किए। 2 रन की सहायता से टोटल में अब मात्र तब्दीली 42 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर कुल मिला के 4 विकेटों का नुकसान दिखाई देता हुआ। देर से आए दर्शकों की जानकारी के लिए कहना चाहूंगा, यह मुकाबला जो है सिंदुर्ग 11 दोड़ामार्ग बनाम अवधूत स्पोर्ट कणकवली के बीच में चलता हुआ। टॉस जीतने के बाद पहला फील्डिंग का फैसला कणकवली की टीम की ओर से आता हुआ। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर गेंदबाज की हैसियत से सौरभ, एक कसावट भरी गेंदबाजी बिल्कुल साबित हुआ कर रही है। 3 गेंदों के ऊपर सिर्फ 3 रन प्रतिस्पर्धी टीम को यहां पर बहाल किए गए उनकी ओर से। लाजवाब गेंद इस बार ग्लेन के नीचे, और एक विकेट का पतन, बिल्कुल 5वें विकेट का पतन होता हुआ परिसमाप्त वहां पर समीर की रन संख्या 42, 5वें विकेट के नुकसान के ऊपर। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर सौरभ, अभी अभी 1 विकेट प्राप्त हुआ है जरूर, बिल्कुल बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, आते आते ही गेंद और बल्ले के बीच में दोस्तों संपर्क नहीं हो सका। गेंद समय सीधी विकेट कीपर की दस्तारों में। कुल मिला के 5 गेंदों का खेल पूरा हो चुका है। आखिरी गेंद इस ओवर का सौरभ गेंदबाजी के मोर्चे के ऊपर।
बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश कोना लिया बल्ले का और समय सीधी विकेट कीपर की दस्तानों में, छठे विकेट का पतन होता हुआ 5 ओवर का खेल मुकम्मल। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 42, 5 विकेटों का नुकसान, 6 विकेटों का नुकसान। 5 ओवर का खेल पूरा होने के बाद डिसे वैभव जब बिल्कुल नए बल्लेबाज की हैसियत से वैभव मैदान के बीच में। आखिरी ओवर का तारामदार बिल्कुल गेंदबाज पंकज परब की कंधों के ऊपर। लाजवाब स्ट्रोक, गेंद और बल्ले का बीच बीच सब पर गेंद डीप लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। गेंदबाज का स्वागत किया है छक्के के साथ। चेंज ऑफ पेस बिल्कुल जिसे कहा जाता है, बिल्कुल चकमा दिया बल्लेबाज को। रन संख्या रुकती हुई, एक गेंद पहली गेंद के ऊपर छक्का खाने के बाद बैकअप सेटिंग निकला गेंदबाज पंकज परब का। फुल टॉस गेंद थी, एक बड़ा स्ट्रोक आ सकता था जरूर, लेकिन थोड़ी सी कठिनाई वहां पर बल्लेबाज को देखने को मिलती हुई। तीसरी गेंद के ऊपर दोस्तों 1 रन मुकम्मल हुआ। 1 रन की सहायता से टोटल में तब्दीली होती हुई। रन संख्या 49 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। अभी भी इस इनिंग की आखिरी 3 गेंदें बाकी है। बिल्कुल देर से आए हुए दर्शकों की जानकारी के लिए कहना चाहूंगा, ये मुकाबला जो है नगराध्यक्ष ट्रॉफी 2021 का आज का तीसरा दिन, और इस तीसरे दिन का दोस्तों ये 5वां मुकाबला मैदान के बीच में सिंदुर्ग 11 दोड़ा मार्ग बनाम अवधू स्पोर्ट कणकवली के बीच में चलता हुआ। इस प्रतियोगिता के लिए पिछले इस मैच के लिए अंपायर्स बिल्कुल अजमान सैयद और रमेश सोलकर लाजवाब अंपायरिंग का दायित्व दिखाई देता। लाजवाब स्ट्रोक बिल्कुल बैक टू द बॉलर, खिलाड़ी तैनात और विकेट का पतन। 7वें विकेट का पतन होता हुआ अंतिम ओवर में। रन संख्या 49 की जवाब पर 7वें विकेट का पतन आखिरी ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर। हाँ पंकज कोट की ओर से अगली गेंद लेके का बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच में दोस्तों उतना खास संपर्क हो नहीं सका। ग्लेन फर्नांडिस तेजी के साथ गेंद के ऊपर है। पहले प्रेस में गेंद को उठाया गया, बैकअप गेंदबाज के पास किया, तब तक दोनों बल्लेबाजों ने छोर बदला। 1 रन आसानी के साथ पूरा, और इस 1 रन की सहायता से दोस्तों 50 का आंकड़ा स्कोरबोर्ड के ऊपर। शायद इनिंग का दोस्तों आखिरी गेंद पंकज रिवर्स अटैम्प्ट करने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच में संपर्क हो नहीं सका। आखिरी गेंद डॉट निकल गई। रन संख्या 50 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। जीतने के लिए 51 रनों की है आवश्यकता अवधू स्पोर्ट कणकवली की टीम को। क्या होगा दूसरी इनिंग में? बिल्कुल अवधू स्पोर्ट कणकवली की टीम ये 50 रनों का पहाड़ जैसा टोटल आसानी के साथ चेज करती है। ये दूसरी छोर के ऊपर सिंदूर गैलन की गेंदबाज इस रनों के ऊपर अंकुश लगाते हैं। यह जानकारी देने के लिए मेरे सहयोगी
मैन फॉर्म वेंगुर्ला योगेश परब को आमंत्रित करता और मैं दीपक परब तमाम दर्शकों की इजाजत लेता हूं. धन्यवाद. अमोल केसरकर, आपण जर मैदानाच्या परिसरात उपलब्ध असाल तर आपली गरज आहे ते समोरचित कक्षेमध्ये. धन्यवाद. मार्ग संघानं सांघिक धावफलकावर लगावला गेला. 50 धावा आणि विजयासाठी 51 धावांचं उद्दिष्ट घेऊन सलामीची बिनीची जोडी मैदानामध्ये पावलं टाकते. वैभव परब आणि त्याच्या साथीला जनार्दन त्याच्या साथीला जातोय. पहिलं षटकासाठी गोलंदाज मार्कवर गोलंदाज पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्सच्या एनकडनं गोलंदाज सज्ज होतोय वैभव जाधव. माफ करा, रुपेश दुरी जातोय स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला वैभव परब. कॉमेंट्री बॉक्सच्या एनकडनं गोलंदाजी मार्कवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक नावाजलेला खेळाडू आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. त्याचं कॉमेंट्री बॉक्समधून आदरानं नाव घेतलं जातं. उत्कृष्ट गोलंदाजीचे किताब, त्याच्यावर हल्लीची हिलरॉक रेडीची स्पर्धा, मालिकावीराचा पुरस्कार त्याच्या नावावर कोरला गेला. तो वैभव जाधव आमच्या स्क्रीनवर आणि गोलंदाजी मार्कवर डाव्या हाताचा एक न्यू फाईन गोलंदाज सज्ज पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू पटका टोलावला जातोय. एकेरी धाव संख्येसाठी सचिन टक्कर येतोय. स्क्रीनवर ताई दूरदर्शक आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचं खातं खोललं जात आहे. निलेश सज्ज होतोय. पहिला चेंडूचा झाला खेळ समाप्त. 6 षटकांचा सामना, शांतमय वातावरणात चालू असलेला सामना आणि एका बाजूनं या स्पर्धेमध्ये वीरस्पोर्ट वेंगुर्ला आणि आदी आर्यम मालवण संघ हे दोन संघ एक अव्वल दर्जाचे संघ या मैदानावर सुंदर खेळाचं प्रदर्शन करत आपला दर्जा या मैदानावर दाखवत आहेत. ते दुसऱ्या बाजूनं 2-2 सामने पराभूत झाल्यानंतर आज आपल्या
साखळी फेरीतील अंतिम सामना खेळण्यासाठी हे दोन संघ या मैदानावर लढत करतायत. स्ट्रायकर एंडला रुपेश दुरी सज्ज होतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय रुपेशच्या चेंडू फळीतून. नोबॅस लाईन मध्ये चेंडू विसवला जातो. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळवावी हा वैभवचा इरादा. ऐनमुखीच्या क्षणी हा प्रयत्न रचतोय. एकेरी धावसंख्या गणली जात. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मजल मारतोय तो 3 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज त्याला न्यू पॉईंट संबोधलं गेलं तो निलेश सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू जमिनी लगतचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडूची भरती करतोय. एक धाव गणली जात. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक 51 धावांचा पाठलाग करत असताना 4 धावा धावफलकावर. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. विजयाच्या वाटचालीकडे आपल्याला ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. या महत्वाच्या इराद्यानं हे दोन संघ या मैदानावर लढत करतायत. हलक्या हातानं घेऊन काढतोय. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा आहे. या महत्वाच्या इराद्यानं मैदानामध्ये खेळावं ही रणनीती 51 धावांचा पाठलाग करत असताना अवधूतस्फोट कणकवली संघाची, तर दुसऱ्या बाजूनं या 51 धावांपासून रोखून ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्गवर निलेश सज्ज होतोय. तो मात्र सिंधुदुर्ग 11 दोडमार्ग संघाच्या बाजूनं. कोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट मिडऑफ क्षेत्ररक्षक वैभव जाधव येतोय. स्क्रीनवर चेंडूची भरती करतोय. एकेरी धावसंख्या गणली जात. एकेरी धावसंख्येनं पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा झाला खेळ समाप्त आणि सांघिक धावफलक एकेरी दुहेरी धावसंख्येच्या जोरावर 6 धावा या धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कॉमेंट्री बॉक्स कडनं स्ट्रायकर एंडला वैभव परब, नॉन स्ट्रायकर एंडला रुपेश दुरी. सलामीची बिनीची जोडी. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर फटका टोलवला जातोय. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळली जात. या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक मजल मारतोय धावफलकावर. 8 धावा धावफलकावर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरं षटकी प्रगतीपथावर. एका बाजूनं या मैदानावर स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदा साखळी फेरीमध्ये संघाच्या संघनायकाच्या भूमिकेत अक्षय घाटवळ सुंदर पद्धतीची कामगिरी करतोय आणि रिव्हर्स स्वीपचा देखणेलायक फटका पाहायला मिळतोय. षटकारासाठी शिक्कामोर्तब होतोय आणि या 6 धावानं सांघिक धावफलक हा धावफलकावर मजल मारतोय. तो मात्र या 6 धावानं 14 धावा या धावफलकावर. एका बाजूनं महत्वाच्या क्षणी या मैदानावर खेळावं हा इरादा. पहिल्या 2 सामन्यांच्या वतीनं थोडीशी या ठिकाणी खराब कामगिरी आणि तिसऱ्या सामन्यासाठी या 2 संघांची लढत विजयाच्या वाटचालीकडे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय तो समीर दुरे. सुंदर पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि सांघिक धावफलकावर दुसऱ्या चेंडूवर महागात पडल्यानंतर 14 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. ज्या चेंडूवर वैभवला मोठा फटका टोलवायचा होता तो चेंडू मात्र थोडासा खराब चेंडू प्रतिस्पर्धी संघाचा अवधूतस्फोट कणकवली संघाचा तारणहार ठरत. सलामीचा बिनीचा फलंदाज एका षटकारावर नटलेली एकेरी दुहेरी धावसंख्येची खेळी वैभव परबची आली संपुष्टात. डीजे साथीला युवराज कदम संघाची रन मशीन मैदानामध्ये पाऊल टाकते. ते 51 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा या धावफलकावर.
स्लोअर वन पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढतो. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये घेण्याचा इरादा असेल. पहिल्या प्रयत्नात थोडासा कॉल चुकतोय. यष्टिरक्षकाच्या दिशेनं चेंडूची परती होते आणि धावचीच्या स्वरूपात मात्र थोडासा ताळमेळ चुकला, कॉल चुकला आणि दुसरा गडी बॅक टू बॅक माघारी परतला. तो रुपेश धुरीला मात्र माघारी परतावं लागतंय. 51 धावांचा पाठलाग करत असताना सन्मानजनक क्रिकेट खेळायचा आहे. वैभव परबच्या चेंडूपळीतून एक मोठा फटका षटकारासाठी गणला गेला आणि त्यानंतर एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये करण्याचा इरादा होता. तो हा प्रयत्नराज ज्याला धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं आणि रुपेश धुरी याची जागा घेण्यासाठी नौका फलंदाज रोशन मैदानामध्ये पावलं टाकतोय. रोशन जातोय मैदानामध्ये युवराज याच्या साथीला. युवराजच्या एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मात्र मसल मारली गेली. 15 धावा धावफलकावर. एका बाजूनं स्ट्रायकर एंडला रोशन चव्हाण, दुसऱ्या बाजूनं युवराज कदम आणि गोलंदाजी मार्फत त्याला फिरकी गोलंदाज म्हणून त्याला संबोधलं गेलं तो समीर दुरी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणाचं विवरण सजवलं जात आहे एका बाजूनं, तर दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षणाला भेदक अशी नक्कीच फलंदाजी करावी लागेल. ते 51 धावांचा पाठलाग करत असताना यानंतर आजच्या दिवसातील अंतिम सामना या मैदानावर रंगेल. आदी आर्यन देवली वर्सेस वीर स्पोर्ट वेंगुर्ला. दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला पुकार देतोय. नाणेफेकीसाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. स्पर्धेच्या माध्यमातून गेले 2 दिवस, आजचा हा 3रा दिवस क्रिकेटचा रणसंग्राम विद्यमान 16 या मैदानावर रंगतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सूरज साळगावकर आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. चेंडूची परती करतो. या एकेरी धावसंख्येनं स्थिरावलेली धावसंख्या 1 या धावसंख्येनं पुढे सरकली गेली. 16 धावा धावफलकावर. भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून नगराध्यक्ष चषक 2021च्या माध्यमातून हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान 16 सन्माननीय सच्चिदानंद उर्फ संजू परब मित्रमंडळ सावंतवाडी मकरंद तुरस्कर मित्रमंडळ आणि आयोजित ही स्पर्धा भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. हलक्या हातानं खेळून काढतोय. एकेरी धावसंख्येसाठी गणला जातोय फटका. 2 षटकांचा 12 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि 2 गडी बाद ही धावफलकावर मात्र सांघिक धावफलक पोचतोय तो 17 धावा या धावफलकावर. स्पर्धेच्या माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटतायत. कुठची स्पर्धा असो, कुठचाही कार्यक्रम असो, प्रत्येक स्पर्धेचे, प्रत्येक कार्यक्रमाचे प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात. त्या प्रेक्षकांचं खूप खूप आभार. सुंदर अशी पंचांची कामगिरी 4ही पंच या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत आणि लाख मोलाचं मी म्हणेन सहकार्य देईन या स्पर्धेच्या माध्यमातून. जे लाईनमनचं काम करतायत पहिल्या दिवसापासून या कडक अशा उन्हात जो चेंडू सीमारेषेबाहेर जातोय त्यावेळी लगेच आणून मैदानामध्ये टाकतायत. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक 3रं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जरा ब्रह्मास्त्राचा गोलंदाज संबोधला तो बाळासावळ आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. कमेंट्री बॉक्स कडनं अंकुश लाके, गोपी पाटील, आदर्श पाटील हे सुंदर पद्धतीची कामगिरी करतायत. लाईनमनची जी जबाबदारी आयोजकांनी दिली ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडत सुंदर खेळाचं प्रदर्शन केलं जात आहे. स्वेअरच्या स्वरूपात, अतिरिक्त स्वरूपात बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफलक 1 या धावसंख्येनं पुढे सरकला गेला. 3रं षटक हे प्रगतीपथावर 18 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक वैभव जाधव आमच्या स्क्रीनवर येतोय. चेंडूची परती करतो. एकेरी धावसंख्येनं धावफलक 1 धावसंख्येनं पुढे सरकला गेला. 19 धावा या धावफलकावर. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा आहे. या महत्वाच्या आकांक्षानं, महत्वाच्या इराद्यानं या मैदानावर खेळावं ही रणनीती एका बाजूनं अवधूतस्फोट कणकवली संघाची आणि ज्या रणनीतीपासून त्यांना रोखायचं आहे ही रणनीती मात्र आखतो या मैदानावर तो सिंधुदुर्ग 11 दोडामार्ग संघ. सुंदर क्षेत्ररक्षण संघासाठी नक्कीच 1 धाव वाचवतोय. थोडीशी पहिल्या प्रयत्नात ढिलाईचा परिणाम 13 धावसंख्येमध्ये रूपांतर होत आहे. आज दाजी धुरत खूप नाराज दिसतोय मैदानामध्ये, कारण दाजी धुरतकडे क्षमता होती, आज थोडीशी साथ त्याला मिळत नाही आणि त्याचा परिणाम मात्र कुठे या स्पर्धेच्या माध्यमातून नमस्कार करावा लागतोय की काही चिन्ह या मैदानावर उभं राहत आहे. सांघिक धावफलकावर 22 धावा धावफलकावर. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडंसं सफल जायचं आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू खेळून काढण्याचा इरादा होता तो म्हणजे युवराज कदमचा. प्रयत्नात निर्धाव चेंडूची गणना होते. वेगवान पद्धतीचा गोलंदाज, स्लोअर वन पद्धतीचा गोलंदाज म्हणून त्याची ख्याती तो बाळासावळ या स्पर्धेच्या माध्यमातून
सिंधुदुर्ग 11 तोडमल संघाच्या बाजूने खेळताना पाहायला मिळतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, गगनाला गबसती घालणारा फटका, सरळ चेंडू ट्रॅव्हलर होतोय, षटकारासाठी शिक्कामोर्तब होतोय आणि या 6 धावानं सांघिक धावफलक मात्र या रोशन चव्हाणच्या चेंडू पळतून निघालेला फटका तब्बल 6 धावा येतोय आणि सांघिक धावफलक 28 युवराजच्या चेंडू पळून आलेला फटका तब्बल 6 धावांसाठी येतोय आणि या 6 धावानं सांघिक धावफलक मात्र 28 धावा या धावफलकावर. हलक्या हाताने खेळून काढतोय, सन्मानजनक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. एका दुसरा मोठा फटका, त्यानंतर एकेरी दुहेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट करतोय. एका जबाबदारीने या मैदानावर लढत करतोय तो. शेवटच्या क्षणी, अंतिम क्षणी अवधूतस्फोट कणकवली संघ. उर्वरित अजून एका चेंडूचा आहे खेळ बाकी. सांघिक धावफलक 29 धावा धावफलकावर 51 धावांचा पाठला करत असताना स्लोअर वन पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं खेळला येतोय. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्न स्क्रीन पर्यंत एके धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येवर जोखमीची धाव शेवटच्या क्षणी आणि आपल्या पॉपिंग क्रीज पासून रोशन चव्हाण दूर राहतोय आणि धावचीच्या स्वरूपात अवधूतस्फोट कणकवली संघाचा दुसरा गडी मात्र माघारी परततोय. तो रोशन चव्हाण हा डगआउटचा शिकार होतोय. 3 षटकांचा, निम्म्या षटकांचा 18 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि सांघिक धावफलकावर 51 धावांचा पाठलाग करत असताना 30 धावा धावफलकावर उर्वरितच्या असून 18 चेंडूंचा आहे खेळ बाकी आणि 18 चेंडू विजयासाठी अजूनही पाहिजेत ते मात्र 21 धावांची आवश्यकता. डीजे तोय उभरता खेळाडू, उदयनमुख खेळाडू म्हणून ज्याचे ख्याती फिरके गोलंदाजांना बऱ्याच मोठ्या मोठ्या संघातून व्यावसायिक क्रिकेटकडे आपल्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून वाटचाल केली. तो युवराजाच्या साथीला रेडी गावचा सुपुत्र ग्लेन फर्नांडिस नॉन स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. 30 धावा धावफलकावर सचिन सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा खेळाडूंना एक संधी मिळते आणि प्रत्येक प्रीमियर लीगच्या माध्यमातून उदयनमुख खेळाडू हे पारितोषिक असत आहे आणि सर्वाधिक जास्त ज्यानं पारितोषिक पटकावले तो खेळाडू मैदानामध्ये ग्लेन फर्नांडिस. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. नोमे असल्यामुळे चेंडू भिसवला तर क्षेत्ररक्षण सुंदर पद्धतीचं पाहायला मिळत आहे. निलेश सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर आणि या पंचांचा 9 चेंडूचा इशारा येतोय. तब्बल 3 धावा बहाल होत आहे. फ्री हिटची संधी असेल या स्पर्धेच्या माध्यमातून एका षटकाराच्या स्वरावर जो मैदानामध्ये खेळतोय तो युवराज कदम याला. या तिहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 33 धावा, या धावफलकावर 51 धावांचा पाठलाग करत असताना फ्री हिटची संधी होती. सुंदर फटका पहिल्या प्रयत्नात सुरज थोडीशी या ठिकाणी घोरचूक आणि ती घोरचूक प्रतिस्पर्धी संघ धावचीच्या स्वरूपात फ्रीडचा चेंडू असता तरी माघारी परतला असता, पण पहिल्या प्रयत्नात ढिलाई एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवली आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक 34 धावा धावफलकावर 51 धावांचा पाठलाग करत असताना यानंतर सामना होतोय आदि आर्यन देवली वर्सेस वीर स्पोर्ट वेंगुर्ला. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. चौतीस 35 धावा या धावफलकावर. वेगवान पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता ग्लेनचा. फटका फसला जातोय आणि मात्र ग्लेनला माघारी परतावं लागतंय. वैयक्तिक 2 या धावसंख्येवर माघारी परतला. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता ग्लेनचा. ग्लेन माघारी परतला. सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र छत्तीस धावा या धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानामध्ये गोविंद पावलं टाकतोय. ग्लेन माघारी परतला. वैयक्तिक 2 या धावसंख्येवर
तर दुसऱ्या बाजूनं सुंदर खेळाचं प्रदर्शन एका षटकारावर नटलेले खेळ साकारतोय मैदानामध्ये युवराज कदम आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक चौथं षटक घेऊन निलेश सज्ज होतोय. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा हा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला. मात्र एकेरी धावसंख्येसाठी काढला जातोय लेग बाईच्या स्वरूपात आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे वधारला गेला. 37 धावा या धावफलकावर. आदी आर्यन मालू देवली वर्सेस वीरस्पोर्ट वेंगुर्ला. आपल्याला अंतिम पुकार. नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. सदतीस धावा धावफलकावर. निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावर होते. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय युवराज कदम. एकेरी धावसंख्येसाठी फटका निघतोय. वैभव येतोय स्क्रीनवर, चेंडूची परती करतोय आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक हा मजल मारतोय धावफलकावर. 38 धावा या धावफलकावर. 51 धावांचा पाठलाग करत असताना 38 धावा धावफलकावर. 4 षटकांचा 24 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. उर्वरितच्या अजून 2 षटकांचा 12 चेंडूंचा एक खेळ बाकी आणि या 12 चेंडूंमध्ये 51 धावांचा पाठलाग करत असताना 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय बाळा सावळ. बारा चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्गावर फिरकी गोलंदाज बाळा सावळ सज्ज होतोय. सुंदर फटका, बॅक टू द बॉलर, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. समीर दोरे पहिल्या प्रयत्न स्क्रीनवर येतोय, चेंडूची परती करतोय. थोडीशी या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आणि प्रतिस्पर्धी संघाला जी एक धाव बहाल झाली होती ती संभाव्य धावसंख्येला अजून एक धाव प्राप्त करत या दुहेरी धावसंघानं सांघिक धावफलक वधारला गेला. तो 40 धावा या धावफलकावर. समीकरण बदललं गेलं, वेळ बदलली गेली. मैदानावर उर्वरितच्या असून 11 चेंडूंचा आहे खेळ बाकी. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. सचिन दी अगोदरच सांगितलं होतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक मात्र खेळाडूची ब्रह्मास्त्रासाठी ख्याती तो बाळा सावळ आपल्या मनगडातून ऐन मोकेच्या क्षणी या ठिकाणी ब्रह्मास्त्राचा उपयोग करतोय आणि निर्धाव चेंडू गणला जात 10 चेंडू 11 धावा हे समीकरण धावफलकावर येऊन ठेपताय. पुढे सरसवत पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर गोलंदाजी त्याची दुरत नक्कीच म्हणतो ही गोलंदाजी अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये केली असती तर टाळ्यांचा आवाज नक्कीच झाला होता. पण आज मात्र कुठेतरी निराशेचं वातावरण निर्माण होत आहे. 2 चेंडू निर्धाव जात आहेत. समीकरण बदललं गेलं. 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता. हलक्या हातानं खेळून काढतोय चेंडूला. एकेरी धावसंख्येसाठी वैभव येतोय आमच्या स्क्रीनवर. या एकेरी धावसंख्येनं स्थिरावलेल्या धावफलक संभाव्य धावसंख्येला चालना प्राप्त करतोय तो धावफलकावर. 41 धावा या धावफलकावर. 51 धावांचा पाठलाग करत असताना उर्वरितच्या अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. 10 धावा काढायच्या आहेत. ते मात्र फटका फसला जातोय. झेलची संधी होते, झेल सुटलं जातंय. परिणाम 1 धाव बहाल होते आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक मात्र धावफलकावर 42 धावा या धावफलकावर. विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता. नाणेफेक होते आमच्या मान्यवर कक्षासमोर. आदी आर्यन देवले वर्सेस वीरस्पोर्ट वेंगुर्ला. आजच्या दिवसातील अंतिम सामना या मैदानावर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूच्या स्वागताखेरीस 5 षटकांचा 30 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि सांघिक धावफलक धावफलकावर 42 धावा धावफलकावर. आदी आर्यन मालवण संघ नाणेफेक विजय होतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग लागते कारण विजय एका बाजूनं आपल्या बाजूनं फडकाव इराद्यानं तर दुसऱ्या बाजूनं संघाची रन मशीन अजूनही मैदानामध्ये ती म्हणजे युवराज कदम आणि त्याच्या साथीला सज्ज होतोय तो मात्र गोविंद फाले.
सरते शेवटी गोलंदाजीचा निर्णय येतो एका उभरत्या गोलंदाजाकडे आणि गोलंदाजी स्क्रीनवर गोलंदाज सज्ज होतोय. बॉलर नेम सुशित नानसे सज्ज होतोय. 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. तिरफळीच्या स्वरूपात मात्र माघारी पतावं लागतंय ते मात्र गोविंद फाले आला आणि समीकरण बदललं गेलं मैदानामध्ये. 5 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये पावलं टाकतो अजून एक गुणवान खेळाडू अष्टपैलू खेळाडू पंकज परब मैदानामध्ये पावलं टाकतोय. सांघिक धावफलकावर 42 धावा आणि 5 चेंडू विजयासाठी 9 धावा. 5 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आणि नौका फलंदाज स्ट्रायकर एंडला अवधूस्फोट कणकवली संघाच्या बाजूनं पंकज परब खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंडला युवराज कदम आणि गोलंदाजी मार्कवर सुचित नानसे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय नो चेंडूचा. बाईकच्या स्वरूपात एक स्वेअरच्या स्वरूपात एक एकूण 2 धावा प्राप्त होत आहेत आणि फ्रीडची संधी असेल नाममात्र ती मैदानामध्ये एका षटकारावर नटलेली खेळी साकारतोय तो युवराज कदम स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. मोठा फटका टोलवायचा या महत्वाच्या इराद्यानं खेळायचा आहे. मोठा फटका मारला जातोय. चेंडू होयमध्ये फ्रीडची संधी आहे. वैभव जाधव तो चेंडूपाशी शेवटच्या क्षणापर्यंत एका ताकदीनं क्षेत्ररक्षण करतोय आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मजल मारतोय तो 45 धावा धावफलकावर. उर्वरितच्या अजून 4 चेंडूंचा हे खेळ बाकी आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पंकज परब सज्ज होतो स्ट्रायकर एंडला. सुजित नानसे कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं खोलवर टप्प्याचा चेंडू जमिनीलगतचा भिदलवंत कार्पेट पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक समीर दुरी होतोय. वाकांडोसोगी फेकी करतोय. प्रयत्न या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा आणि आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या पोहोचतायत आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मजल मारतोय तो 47 धावा या धावफलकावर. समीकरण बदललं गेलं. मैदानामध्ये 3 धावांची आवश्यकता. पहिल्या 4 धावांची आवश्यकता. पहिले 3 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. अजूनही 4 धावांचा पाठलाग करायचा आहे. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला आणि त्यानंतर नोचा चेंडू तो प्रतिस्पर्धी संघाला मात्र फायद्याचा ठरतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय. गगनाला गबस्ती घालणारा फटका MS धोनी स्टाईल मध्ये सामना समाप्त करतोय तो मात्र अवधूस्फोट कणकवली संघाचा पंकज परब षटकारानं सामना समाप्त करतोय आणि या दोन्ही संघांना मात्र थोडंसं स्पर्धेच्या माध्यमातून जय नमस्कार करावा लागतोय आणि